कॅप्टन त्यांच्या माध्यमातून 501 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. अभिनंदन आणि थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या आव्हानाला साथ दिली, एक हात पुढे केला मदतीचा, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर सचिन शेडगे समालोचक कास पठार यांच्याकडून 1001 रुपयांचं देणगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुषार शंकर जांभळे मी स्वतः आहे, माझ्याकडून देखील 501 रुपयांची देणगी दैवड गावच्या ज्योतिबा मंदिरासाठी मी देतोय. थँक्यू सो मच, सर्वांचा आभार. आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पहिल्याच बॉलवरती दे धक्का, फलंदाज माघारी येताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आदरणीय श्री सुजल माने लुमणे खोलगावचे खेळाडू आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा देखील आम्ही आभार मानतोय. तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल पहिल्याच बॉल वरती दे धक्का, पॉवरफुल बुलंदी बॉलिंग आपल्याला कोणाची पाहायला मिळाली तर यश जांभळे यांची. यशने पहिल्याच बॉल वरती जयवंत अतुल माघारी परतलेले आहेत पहिल्याच बॉलवरती. सर्वांचं लक्ष ज्योतिबा देवाच्या मंदिराच्या बांधकाम चालू आहे तिकडं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ही वार्ता चालूच असताना मात्र यशने मात्र कमालीची गोलंदाजी करत असताना धमाल देखील केले आणि पहिल्याच बॉलवरती अतुलला गोल्डन डकचा शिकार ठरवलाय. शून्याचा चष्मा घालून अतुल माघारी परतलाय, परंतु नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जय कदम डावकुरी हाताचा हा फलंदाज आहे. बोर्ने संघाचा विचार केला ना मित्रांनो, बॅटिंग लाईनअप ना त्यांच्याकडे अगदी तगडे आहे. शेवटच्या 5व्या ते 6व्या क्रमांकावरती येणारा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करू शकतो. त्याचं मुख्य कारण मी तुम्हाला नक्की सांगेन का तसे बॅटिंग ते करतात. पहिला पहा गुडघा टेकून हा फटका खेचायचा होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. मी चर्चा केली वीर मराठा वॉरियर्स बोर्ने हा संघ 5व्या ते 6व्या क्रमांकाचा खेळाडू देखील बॅटिंग करत असताना आपल्याला मोठे फटके खेळताना पाहायला मिळेल. त्याचं कारण एकमेव आहे मित्रांनो, नेरूळ परिसरामध्ये अगदी खेळाडूंसाठी एक मैदान त्यांनी घेतलेलं आहे. नक्कीच चर्चा आपण करूया. हा फटका लाजवाब आहे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, कॅचची संधी आणि वा भाई वा काय कॅच पकडलाय जयेश जांभळे यांनी. लाजवाब कॅच मैदानाच्या आत में चिड़िया छिप गई खेत में, फलंदाज बाद. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. ऑन साइडला फटका खेचून मारला होता, ताकदीचा वापर केला होता, एलिव्हेशन कमी होतं. डीप मिड विकेट रिझन मध्ये जयेश जांभळे या नावाचं वादळ उभं होतं. धावत्या पावलाने त्यांनी अलगद कॅच पकडलाय. वीर मराठा बोर्ने या टीमला दुसरा धक्का लागलेला आहे. यश जांभळे आणि यश संपादित करून दिलाय JCC जांभळे या टीम साठी. यशने मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना बोर्ने टीमला मात्र 2 धक्के दिलेले आहेत. परंतु आपण चर्चा करत होतो बोर्ने टीम विषयी. बोर्ने टीमने जर आपण चर्चा केली तर नेरूळ परिसरामध्ये एक छोटंसं मैदान घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते प्रॅक्टिस करत असतात आणि 2 तासाचे 2400 रुपये खर्च करत असतात मित्रांनो. ही खायची गोष्ट नाहीये. नक्कीच चर्चा आपण करूया. फटका ऑन साइडला वळवलाय, यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल बॉल गुलाबाच्या फुलागत सीमारशीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. त्याचबरोबर आपले कास पठार विभागातील समालोचक सचिन शेडगे यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावरती रियांश सचिन शेडगे यांच्या माध्यमातून दैवड गावामध्ये जे मंदिर बांधलं जात आहे ज्योतिबा देवाचं, त्या मंदिरासाठी 1001 रुपयांची देणगी तिथे जमा केलेली आहे. सचिन शेडगे सर यांचा आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच. टाळ्यांचा वर्षाव देखील होत आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, पायावरती आदळलाय. संदीप कदम सँडे आलेले आहेत. सँडेने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक यश जांभळे यांनी केलंय. संकट येतात, संकट जातात, परंतु संकटांवरती मात करणं हे आपलं काम आहे. कारण संकटांना घाबरलो तर संकट आपल्याला संपवतील, परंतु संकटांशी आपण लढलो तर संकटांना आपण संपवू शकतो. हा इतिहास आहे मित्रांनो. त्यामुळे संकटांना कधी घाबरायचं नाही. संकटांशी तुम्ही लढायचं, कारण तुम्ही लढवय आहात.
खोला टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक टप्पा बॉलला पकडतील, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. एक बॉल शॉर्ट टर्म पूल ठेवला होता यश जांभळे यांनी, त्या शॉर्ट टर्म पूल बॉल वरती अक्षरशः संदीप कदम सँडीने एक मोठा फटका खेळला. तो बॉल वगळता मी म्हणेन यश जांभळे यांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे राहुल बजरंग शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला आहे. खरं तर पाठीमागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली होती. फलंदाजांना सळो की पळो केलं होतं, परंतु तोच गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभा आहे. परंतु समोरच्या बाजूने ज्याने पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती तो खेळाडू जयवंत कदम, त्याने देखील पाठीमागच्या मॅच मध्ये चांगलं काम करत असताना, चांगली बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी देखील मिळवला होता. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्याने पुरस्कार मिळवला होता बोर्नी टीमच्या संघाच्या माध्यमातून तो जयवंत कदम स्ट्राइक एंडला उभा आहे. तर पाठीमागच्या मॅच मध्ये JCC जांभळमुरे या टीमच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता राहुल शेलारने, तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि चांगली कामगिरी करत असताना दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. यस आयोजकांना विनंती केली जाते काय घडलेलं आहे आमच्यापर्यंत निर्णय होऊ द्या, कारण प्रेक्षकांना आम्हाला पोहोचवायचा आहे तो निर्णय. यस JCC जांभळमुरे या टीमने मला वाटतं एक आक्षेप नोंदवलाय की पाठीमागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जयवंत कदम यांना मिळाला होता, ते टी शर्ट त्यांनी परिधान केलेलं नाहीये, असाच आक्षेप आहे का? यस परंतु त्यांनी सांगितलंय जयवंत कदम यांनी की मी जरी टी शर्ट परिधान केलं नसलं तरी माझ्या टीम मधील एका खेळाडूने ते टी शर्ट परिधान केलेलं आहे, त्यामुळे मला पेनल्टी देऊ नका, हेच त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. कारण 11 खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही एका तरी खेळाडूने ते टी शर्ट परिधान केलं तरी चालू शकतो. हा नियम आहे असोसिएशनचा आणि तोच नियम इथे लागू झालेला आहे. पेनल्टीला सामोरं जावं लागणार नाही याची नोंद घ्या. ओहो इथे मात्र विकेट कीपरने खूप मोठी चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार, हा नशिबाचा चौकार आहे आणि ह्या 4 धावा JCC जांभळमुरे टीमला महागड्या ठरू शकतात. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करणार या मॅच मध्ये तर तुम्हाला ट्रॉफी पासून वंचित राहावं लागेल. एक चूक या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते आणि ही चूक खूप मोठी आहे. राहुल शेलारने चांगली बॉलिंग केली होती परंतु बॉल अडवता आलेला नाहीये विकेट किपरला. पुढचा बॉल राहुल शेलार ओव्हर द विकेटने. हाय बॉल सुरेख आहे. मैदानाच्या आतमध्ये राहुल बजरंग शेलार यांचा जलवा पाहायला मिळतोय. अगदी सेट फलंदाज आहे जयवंत कदम यांच्या पायामध्ये अक्षरशः त्यांनी बेड्या ठोकलेत. गोलंदाजाची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना मी म्हणेन 30 धावा जरी धावफलकावरती लावल्या ना बोर्ने टीमने तरी 30 धावा डिपेंड करण्याची ताकद बोर्ने संघाकडे आहे. फटका फसलाय. कॅच खूप महत्वाची आहे. कॅच पकडणं गरजेचंच आहे आणि इथे खूप मोठी चुकी. ह्या चुका तुम्ही किती वेळा करणार? ह्या चुकांचा भुर्दंड तुम्हाला भोगावाच लागेल, कारण खूप मोठी चुकी झाले. ह्या चुकीला माफी अजिबात नाहीये. तुम्ही मॅच कोणती खेळताय? ट्रॉफी मध्ये जाणारी मॅच तुम्ही खेळताय आणि त्या मॅच मध्ये अशा प्रकारच्या तुम्ही जर चुका केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा भुर्दंड सोसावा लागेल. जयवंत कदमला 2 जीवनदान मिळालेत मी म्हणेन आणि या जीवनदानाचा कितपत फायदा तो उचलणार? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या ज्या खेळाडूंना जीवनदान मिळालंय ना त्या खेळाडूंनी इतिहास रचलेत मित्रांनो. पहा जीवनदान मिळाल्यानंतर आणखीन एक बॉल फसलाय परंतु यावेळेला यश जांभळे आहे, तो करणार नाही चुकी. त्याला माहित आहे जयवंत कदमची विकेट किती महत्वपूर्ण आहे आमच्या टीम साठी आणि ती कॅच त्यांनी कॅरी केले. आणखीन एक धक्का टीम बोर्ने संघाला. जयवंत कदम माघारी परतलाय.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न जयवंत कदम यांचा असफल ठरला. टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. वेळेची अचूकता कमी होती. डीप मिड विकेट रिजन मध्ये फटका खेचून मारला आणि त्यानंतर JCC क्रिकेट क्लब जांभळमुरे या टीमचा कॅप्टन यश जांभळे तिथे उभा होता. त्यांनी हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये अलगद बॉल पकडला. धक्का क्रमांक 3 वीर मराठा बोर्णे या टीमला लागलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल हाय बॉल फसलाय हवेमध्ये आहे. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये राहुल बजरंग शेलार यांनी टिपले कॅच. धक्का क्रमांक 4 वीर मराठा बोर्णे या टीमला. गोलंदाजाची कमाल, गोलंदाजाची धमाल, गोलंदाजाचा जलवा जलवा आणि जलवा पाहायला मिळते. राहुल बजरंग शेलार काय बॉलिंग केली जाते, कमालीची बॉलिंग. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती ते उभा आहे. एक विकेट त्यांनी मिळवली या बॉलच्या पाठीमागे. तर आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. फलंदाजांना पाठीमागच्या मॅच मध्ये देखील सळो की पळो केलं होतं. याही मॅच मध्ये त्यांनी फलंदाजांना सळो की पळोच केलाय. पहा मैदानाच्या अभियान स्क्रीन वरती पाहू शकाल सचिन शेडगे. खऱ्या अर्थाने त्यांनी 1001 रुपयांची देणगी दिलेली आहे मंदिर बांधण्यासाठी. त्यांना त्यांची पोच पावती म्हणून दिली जाते. सचिन शेडगे यांचा आभार मानतो आम्ही. जाऊया मैदानाच्या दिशेने. 4था धक्का लागलेला आहे. विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन निघालाय राहुल शेलार. समोरच्या बाजूने आकाश सामंतराय. ओ पडणं फटका फसलाय. विकेट हॅट्रिकची संधी आणि आपल्याच फॉलोथ्रो मध्ये कॅच घेण्याची संधी मात्र राहुलने ड्रॉप केलाय कॅच. कारण अंतर खूप मोठं होतं, मी म्हणेन चेसिंग खूप मोठं होतं आणि खऱ्या अर्थानं राहुलची गोलंदाजी आवडली असेल प्रेक्षक वर्ग हो तर एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे या राहुलसाठी. कमी वेळेमध्ये आपल्या नावाची छाप कोणी सोडले ना तर या राहुल बजरंग शेलार यांनी. कारण राहुल बजरंग शेलार हा एक जिद्दी आणि चिकाटी खेळाडू आहे. कारण सकाळच्या 6 वाजता तो रोज प्रॅक्टिसला जातो. प्रॅक्टिसला जात असताना खऱ्या अर्थानं तो मेहनत घेतो आणि खरं तर मी एक सांगेन अभिमानानं की राहुल शेलार हा एक माताडी कामगार आहे. माताडी कामगार काम करत असताना दिवसभर माताडीमध्ये गोण्या उचलतो परंतु तितकंच तो प्रॅक्टिस वरती महत्व देखील देतो. राहुल बजरंग शेलार यांची एक जिद्द मला अभिमानाने सांगावी वाटते. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कारण राहुल बजरंग शेलार माताडी कामगार असून देखील सकाळी 6 वाजता उठून तो 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो. 9 वाजता कामावर पोहोचतो आणि संध्याकाळी 9 ते 9:30 वाजता तो घरी येतो. तरी देखील सकाळी उठून तो प्रॅक्टिसला जातो. त्याची मेहनत आहे आणि तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये लाजवाब कामगिरी करते. परंतु यावेळेला कमी गतीचा बॉल, कमी गतीच्या बॉलला माफी नाहीये. आकाश सामंतरायच्या बॅट मधून आलाय बिग 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 हिट षटकार. ओव्हर क्रमांक 3 ला झालेली आहे सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिल्याच बॉल वरती जयेशच्या एक टोलेशंग प्रहार चढवलाय आकाश सामंतरायने. आणखीन एक खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये सागर आहेत. बॉलला पकडतील. सिंगल धाव इथे प्राप्त केली जाते आणि सिंगलच्या मदतीने एक धाव धावफलकावरती जोडूया आणि एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. सागर शेडगे यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. कारण तुम्ही देणगी दिलेली आहे मंदिरासाठी. त्या देणगीची पावती तुम्ही घेऊन जा अशी आम्ही विनंती करतो. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा धावफलकावरती. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला परंतु मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते. परंतु यावेळेला कोणतीही धाव मिळणार नाही. संदीप कदमने आपल्या स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 3 बॉल टाकत असताना आतापर्यंत 7 धावा खर्च केले जयेश जांभळे यांनी. पहिला बॉल त्यांनी शॉर्ट टर्म पूल ठेवला होता त्याच्यावरती षटकार आला. त्यानंतर त्यांना एक चांगली लाईन सापडले, त्यांना एक चांगले लेंथ सापडले आणि जयेश जांभळे यांचा जर विचार केला तर कमी वेळेमध्ये याही खेळाडूने एक आपलं वलय प्राप्त केलंय. अर्थातच अभ्यास करून तो तिथेपर्यंत पोहोचलाय. ॲडव्होकेट म्हणून त्याची ओळख आहे. जांभळमुरे गावातील मान सन्मान तो देखील आहे. चेंडू हवेमध्ये उभा आहे.
कॅच घेण्यासाठी जय संकेत जांभळे खूप मोठी चुकी करतायत. बॉल चाललाय कुठे, तो कॅच घेण्यासाठी आला होता कुठे आणि त्यानंतर त्यानं शरीरावरचं संतुलन बिघडवलं कसं, हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहा मैदानाच्या आतमध्ये किती धावा मिळाल्या जातील या बॉलच्या पाठीग मागे. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 27 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी कोसळलेले आहेत आणि 4 चेंडूचा देखील खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. वीर मराठा बोरणे या टीम साठी जर एखादा मोठा फटका आला ना तर फायटिंग स्कोर उभा होऊ शकतो त्यांच्या टीम साठी. आणि हा फटका खेचायचा होता परंतु लेग स्टंप वरती हा बॉल ठेवलाय जयेशने आणि आलेला आहे तो वाईड बॉल. 1 धाव अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाते. 28 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धा तुम्ही पाहताय रॉयल क्रिकेट क्लब दहिवड व नव तरुण क्रांती मंडळ दहिवड आयोजित रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 आणि 4 पर्वामध्ये आपण पदार्पण करत असताना एक चांगल्या दर्जाच्या मॅचेस रंगतायत. फुलटॉसचा बॉल आहे, फसलाय. सागर जांभळे कॅच साठी येत आहेत आणि इथे आपल्या स्टाईलने कॅच घेत असताना कॅच ड्रॉप केले. या मॅच मध्ये मी म्हणेन खूप मोठ्या चुका होताना पाहायला मिळत आहेत जांभळमुळे टीम कडून, कारण कॅच ड्रॉप होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु ह्या चुका तुम्हाला बॅटिंग करत असताना खूप महागड्या ठरू शकतात, कारण क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. कारण एका धावेने मॅच जिंकली जाते तर एका धावेने मॅच पराभूत देखील होतीये. म्हणूनच एका धावेला खूप महत्व आहे. तुम्ही जर इलेक्शन पाहिलं ना तर एका मताला, शिक्षण पाहिलं तर एका गुणाला आणि क्रिकेट म्हणलं तर एका धावेला खूप महत्व दिलं जातं. आणि हा पायावरती बॉल ठेवला आहे. बॉल चाललाय पांडे रिजन मध्ये. रेसिंग लागले बॉलची आणि क्षेत्ररक्षकाची. बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी शेवटच्या बॉल वरती आलाय. संघर्षाचा चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 36 धावांचं लक्ष असेल जांभळ मोरे या टीमला. यानंतरची मॅच आहे अगदी शिवतेज 11 पारंबे विरुद्ध केळवली अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या टॉस करण्यासाठी. ब ग्रुप मधील पहिल्या फेरीतली ही मॅच असेल. इथून पुढे आपण टॉस करूया. आणि खरं तर तुम्ही टॉस का बॉस हे कक्ष पाहताय स्क्रीनवरती. खरं तर दहिवड गावामध्ये जे ज्योतिबा देवाचं मंदिर बांधण्यात येणार आहे आणि त्या मंदिरासाठी या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थानं दहिवड गावातील ग्रामस्थांनी सर्व प्रेक्षकांना, सर्व क्रिकेट रसिकांना आव्हान केलंय की आम्ही आमच्या गावामध्ये ज्योतिबा देवाचं मंदिर बांधणार आहोत. त्यासाठी आम्हाला थोडी फार छोटी मोठी का आम्हाला देणगी स्वरूपामध्ये तुम्ही आम्हाला देणगी करावी, हाच आव्हान त्यांनी केलेलं आहे. परंतु जाऊया टॉस का बॉस या कक्षामध्ये. टॉस केला जाईल. एका बाजूला शिवशक्ती केळवली त्यांच्या विरुद्ध शिवतेज युवा प्रतिष्ठान पारंबे अशी मॅच आहे. कॉल तुम्हाला असा करायचा आहे, एका बाजूला रॉयल क्रिकेट क्लब दहिवड, दुसऱ्या बाजूला रॉयल क्रिकेट क्लब 2025 दहिवड किमोना 2025 असा कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन केला जातोय. कॉइन स्पिन कॉल कोण देणार? पारंबे टीमचे कॅप्टन कॉल करतील. तानाजी दादा देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन केलेला आहे आणि टॉस जिंकलाय शिवतेज पारंबे या टीमने. महेशने कॉल केला होता दहिवड आणि तोच कॉल आलेला आहे. दहिवड असा कॉल आलेला आहे आणि टॉस जिंकलाय. महेश, निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करेन. बॅटिंग करणार आहेत शिवतेज पारंबे. हा संघ मात्र तुमचाच गावचा आहे. तो टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. आज जल्लोष तुमच्या गावामध्ये होणारच आहे, कारण एक ट्रॉफी तुमच्या गावामध्ये जाणार हे निश्चितपणे झालेलं आहे. आता ब ग्रुप मधून तुम्हाला देखील जर तुम्ही पुढेपर्यंत गेला तर आणखी तुम्ही एक ट्रॉफी घेऊन जाल, म्हणजे एका गावामध्ये 2 ट्रॉफ्या जाऊ शकतात. बॅटिंग करणार आहात, कितीपर्यंत मजल मारू शकाल? 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 4 षटकांचा खेळ आहे. या मैदानाचा विचार केला ना महेश तर 40 धावा मी म्हणेन डिपेंड करणं सोपं नाहीये, तरी देखील तुम्ही 40+ मारण्याचा प्रयत्न कराल. थँक्यू सो मच. तुम्हाला केळवली संघ टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? मी फिल्डिंगच घेतली असते. टॉस जिंकला. मनासारखं घडलंय. दुधामध्ये साखर पडलेलं आहे. जे हवं होतं ते मिळालंय. फिल्डिंग करणार आहात, किती धावांपर्यंत रोखू शकाल? कारण समोरील
टीमने एक धाडसी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू आणि 40+ पेक्षा जास्त धावा करू. आम्ही पण त्यांना 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगाल? ज्या प्रकारे आकर्षक ट्रॉफी पाहताय, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची ट्रॉफी आहे, त्यानंतर 360चं मैदान, लाईव्ह प्रेक्षकांना खूप दर्जेदार आहे, मुख्य व्यासपीठ देखील खूप चांगलं पाहायला मिळते, मान्यवरांची रेलचेल देखील पाहायला मिळते. काय सांगाल आयोजनाबद्दल? तुम्ही देखील एक आयोजन केलेलं आहात. आयोजन तर खूप छानच आहे. ट्रॉफी पण खूप महाराजांच्या सुबक मूर्ती आहेत आणि मैदान काय बोलायला नको. 360 खेळायची म्हणजे मजाच असते आणि ते आज आम्हाला मजा येणार आहे खेळायला. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला आपण देऊया अल्पोहार, अगदी पोषक आहार आपण दिलेला आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, टॉस मध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे अर्थातच शिवतेज 11 पारंबे या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केलंय शिवशक्ती केळवले या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, ऑल द बेस्ट देऊया आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र मॅच रंगलेली आहे. एका बाजूला JCC जांभळमुरे त्यांच्या विरुद्ध वीर मराठा बोरणे अशी मॅच रंगलेली आहे. स्ट्राइक एंडला JCC जांभळमुरे या टीम कडून सागर जांभळे आणि नॉन स्ट्राइकला यश जांभळे. एक घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीला थांबवण्यासाठी आकाश सामंतराय रायझिंग स्टार. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळलाय V शेप मध्ये, एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. खरं तर आकाश सामंतरायची ही बॉलिंग आहे ना, ती दोन्ही बॅटरला चांगली सांभाळून खेळावी लागेल, कारण आकाश सामंतराय एक रायझिंग स्टार आहे. त्याच्याकडे वेग चांगला आहे, टप्पा अचूक आहे, लाईन चांगली आहे, परंतु तितक्याच ताकदीचा तो गोलंदाज म्हणून तो ओळखला जातोय. समोर यश जांभळे कॅप्टन. हा बॉल पाहाय अतिशय वेगाने गेलाय. अगदी बॉल जर पाहिला जशी डोळ्याची पापणी लवते ना लवते तसाच प्रकारचा हा बॉल देखील पाहायला मिळाला. स्विंग होताना पाहायला मिळाला. वेग चांगला आहे आकाशकडे. आणि मी म्हटलं होतं 30 धावा जरी बोरणे संघाने जरी धावफलकावरती लावल्या ना बॅटिंग करत असताना, तरी 30 धावा ते डिपेंड करण्याची ताकद ठेवू शकतात, धमक ठेवू शकतात, कारण त्यांच्याकडे गोलंदाजीचा तिखट भरणा आहे आणि तो म्हणजे आकाश. हाही बॉल तुम्ही पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर हा बॉल अंगावरती आलाय. मी का सातत्याने चर्चा करतोय आकाश सामंतराय या खेळाडूची? कारण आकाश सामंतरायकडे ते वलय प्राप्त झालंय, कारण तो त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. सहजासहजी तुम्हाला मोठं होता येत नाहीये मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला खूप मोठी मेहनत करावी लागते आणि ती मेहनत, ती जिद्द, ती चिकाटी ठासून भरले ना ते आकाश सामंतरायकडे. कारण सातारा प्रीमियर लीग मध्ये असा हा खेळाडू आहे की त्याने प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य केलाय. फिल्डिंग असू द्या किंवा बॉलिंग. बॅटची किनारा आणि इथे मात्र शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये अनिल कदमने टिपलाय झेल. संपवलाय फलंदाज यश जांभळे यांचा खेळ. पहिला गडी कोसळलेला आहे जांभळमुरे या टीमचा. संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्या डावामध्ये राहुल शेलारने बोरणे टीमच्या बॅट्समनांना सळो की पळो केलं होतं, परंतु दुसऱ्या डावामध्ये आकाश सामंतराय अगदी बॅट्समनांना सळो की पळो करताना पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघांचं पारडं तितकंच जड आहे, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तितक्याच ताकदीचे आहेत. परंतु सध्याच्या घडीला या सीझन मध्ये कोणत्या संघाचं पारडं जड असेल ना, तर तो संघ आहे वीर मराठा बोरणे संघ. कारण ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय त्यांचा खेळ चांगला राहिला आहे. संकेत जांभळे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय क्रमांक 3 वरती. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हा खूप महत्वाचा असतो, मॅच फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हा बॉल पाहू शकाल अगदी वेगाने आगीचा निकारा जसा टाकला जातो तसा हा बॉल निघून चाललाय आणि संकेत जांभळे यांना बॅट फिरवण्याचा चान्स अगदी कमी वेळेतच पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 धाव धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत जांभळमुरे या टीम साठी. बॅटचा किनारा लागलाय, बॉल गॅप मध्ये निघून चाललाय, शर्यत लागले, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार, तो देखील नशिबाचा संकेत जांभळेच्या बॅट मधून.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. बॅटचा किनारा लागला, त्यानंतर फर्स्ट स्लिप मधून चेंडू अगदी डीप मध्ये निघून जाताना अगदी 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमारा करत होते, परंतु बॉल थांबलाही नाहीये, ऐकलाही नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता समीकरण बदललेलं आहे, समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 31. 12 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सागर जांभळे स्ट्राईक एंडला उभा असेल. आज त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील JCC जांभळमुरे टीम साठी. खरं तर सागर जांभळे हा एक असा खेळाडू आहे की तो मोठमोठे फटके खेळू शकतो, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, संघाला अडचणीमधून बाहेर काढावंच लागेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज जय कदम आलाय. डावकरे हाताचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. समोरच्या बाजूने सागर जांभळे आहे, एक विस्फोटक फलंदाज. पहिलाच बॉल वेगवान आणि पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळालाय. टप्पा चांगला होता, परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत जय कदम. पहिलाच बॉल त्यांनी खराब टाकलाय. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावा कशा का येणार, धावा येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला जांभळमुरे टीम साठी, आणि त्या धावा येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. टप्प्याचा बॉल उसळी देणारा हा बॉल अगदी कानाच्या बाजूने सांगून गेलाय सागर जांभळे यांच्या की हा डॉट बॉल आहे. वेग चांगला आहे. मी जय कदमचं कौतुक करेन, त्यांच्याकडे टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, उसळी ते चांगली देत आहेत आणि व्हेरिएशन देखील तितकंच चांगलं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल मॅच देखील थोडीशी थांबले गेले. अगदी खऱ्या अर्थानं कडक उन्हाळा आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय, आणि कडक उन्हाळा असताना मात्र आपण गारवा होण्यासाठी तर नक्कीच आपण उसाचा रस पिला जातो, आणि तोच उसाचा रस पीत असताना आपण कित्येक वेळा पाहत असतो, आणि त्या उसाच्या कांड्या घेऊन जात असताना आपल्याला तो उद्योजक पाहायला मिळतोय. खरं तर मुंबई शहरामध्ये आपण सर्वजण कशासाठी आलोय, तर छोटी मोठी नोकरी करणं किंवा आपला स्वतःचा व्यवसाय करणं आणि त्याच्यामधून थोडंफार भांडवल साठवणं आणि त्यातून आपला घर परपंचा मात्र चालवणं, याच्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि तोच एक व्यक्ती आपल्याला जाताना पाहायला मिळाला, म्हणूनच मॅच थांबली होती. ऑन साईडला फटका खेचून मारायचा होता. बॉल जर आपण पाहिला तर डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकाने फेकी केले, परंतु यावेळेला विकेट किपरनं चुकी केले. बालंबाल बचवलेले आहेत सागर जांभळे देखील. 2 धावा धावफलकावरती आलेत. आता या मॅच मध्ये जांभळमुरे टीमला जर आपण चर्चा केली ना, तर बॉल कमी राहिलेले आहेत आणि धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहेत. बॉल आणि धावांमधलं अंतर आता खूप मोठं वाढलेलं आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 36 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5, आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या म्हणजे 3. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलोथ्रोमध्ये हा बॉल अडवलाय आणि इथे सिंगल धाव प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता 9 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. एखाद्या खेळाडूला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. परंतु एका बाजूने तिकट मारा गोलंदाजीचा पाहायला मिळतोय. हाय बॉल पाऊसरी देणारा बॉल आहे. अगदी फलंदाजाच्या कानाच्या बाजूने हा बॉल निघून चाललाय आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. पाठीमागे जर आपण पाहिलं तर एका टुर्नामेंटमध्ये जांभळमुरे या टीमने बोर्णे संघाला पराभूत केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी टॉप 2 मध्ये प्रवेश केला होता. या मॅच मध्ये थोडासा उलटफेर होताना पाहायला मिळेल का? बोर्णे संघ जांभळमुरे टीम संघाला पराभूत करेल का? हाय बॉल खराब आहे, कारण ते दिशेवरती नियंत्रण नव्हतं. वाईड बॉलचा इशारा आलाय. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल जांभळमुरे टीमला. आठ बॉल 26 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच जिवंत आहे. 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच जिवंत होऊ शकते. फटका खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अनिल कदम चेंडू खाली आहे. स्वतः कॅप्टन त्यांनी पकडले कॅच
आणि संपलाय संकेत जांभळे यांचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन आणि फलंदाज माघारी जातोय तो संकेत. येत जांभळे लवकर बाद झाले. येत जांभळे बाद झाल्यानंतर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला. परंतु आकाश सामंतरायने केलेली टिचून गोलंदाजी आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवणारा जय कदम देखील सध्याच्या घडीला कमालीची गोलंदाजी करतोय. या मुख्य व्यासपीठावरती दैवड गावातील ग्रामस्थ इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहेत. रॉयल माणूस आदरणीय श्री अच्युत देवरे साहेब यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवा उद्योजक आहेत. त्याचबरोबर युवा उद्योजक आदरणीय श्री मनोज शेठ देवरे साहेब, विकास देवरे साहेब आणि गणेश देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही रॉयल चषक मध्ये सहर्ष स्वागत करतोय. वाईट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणखीन एक धावफलकावरती जोडले जाते. अतिरिक्त धावा मात्र या मॅच मध्ये जास्त प्रमाणामध्ये आलेले आहेत. जय कदम गोलंदाजी करत असताना थोडा दिशाहीन गोलंदाजी करतोय. परंतु मॅच जर आपण पाहिले तर अगदी जांभळमुरे टीम पासून थोडीशी लांब आहे. हा बॉल वरती फटका आला तर मॅच जिवंत होईल. हा बॉल सेफ आहे. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 25. त्याचबरोबर मुंबई मंडळाचे कार्यकर्ते आदरणीय श्री अतुल वाईकर आणि महेश देवरे आणि भरत देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 बॉलच्या पाठीमागे तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. जेसीसी टीम जांभळमुरे या टीमला विजयासाठी 6 बॉल 25 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 25 धावा कित्येक वेळा झालेत. 6 बॉलच्या पाठीमागे 38-40 धावा देखील झालेल्या आहेत. परंतु 6 बॉलच्या पाठीमागे 25 धावा होऊ शकतात कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चितीचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अनिल कदम स्वतः कॅप्टन आहेत आणि समोरच्या बाजूने सागर जांभळे देखील आहेत. 6 बॉल 25 धावा बनवायच्या आहेत जेसीसी टीम जांभळमुरेला आणि 6 बॉलच्या पाठीमागे 25 धावा थांबवायच्या आहेत अनिल कदम यांना. पहिलाच बॉल कव्हर रिजन मध्ये खेळत असताना 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. क्रिकेट आहे. स्ट्राइक एंडला फेकी जरूर केले परंतु या वेळेला 2 धावा कंप्लीट झालेत. आता 5 बॉल 23 धावांची आवश्यकता. या 5 बॉलच्या पाठीमागे जेसीसी टीम जांभळमुरे टीम मधील फलंदाजांना काय करायचं आहे तर या 5 बॉलच्या पाठीमागे 4 षटकार त्यांना ठोकायचे आहेत. 4 षटकार जर आले तर मॅच बनेल. परंतु अनिल कदम यांना काय करायचं आहे या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना की फक्त 2 बॉल आहेत ना ते चांगले टाकायचे आहेत. त्यांनी जर 2 बॉल चांगले टाकले तर नक्कीच मॅच त्यांच्यासाठी जिवंत होईल आणि मॅच एकतर्फी होताना पाहायला मिळेल. परंतु ह्या सर्व गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व दिलं जात नाहीये. 5 बॉल 23 धावांची आवश्यकता. कोण कोणावरती पडणार भारी गोलंदाज की फलंदाज. इथे आकुटप्प्याचा बॉल आणि इथे हा बॉल आलेला आहे डॉट बॉल. मी म्हटलं होतं 5 बॉलच्या पाठीमागे अनिल कदम यांना फक्त 2 बॉल चांगले टाकायचे आहेत. त्यातील 1 बॉल त्यांनी चांगला टाकलाय. आता 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. आता जांभळमुरे टीमला बेधडक कामगिरी करावी लागेल आणि इथे मात्र हा देखील बॉल त्यांनी सुरेख टाकला आणि हा सामना जर आपण पाहिला ना तर आता जवळ इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते बोर्ने संघाच्या माध्यमातून जाताना. परंतु एखादा नशिबाची साथ लाभली. जांभळमुरे टीमचं नशीब बलवंत असेल. नशिबाची साथ लाभली आणि एखादा खराब बॉल आला आणि खराब बॉलवरती मोठा प्रहार आला तर मॅच जिवंत होऊ शकते. जो संघ आता प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी झालाय आणि जो संघ नशीबवादी होता तो आता प्रयत्नवादी झालाय. हे क्रिकेट आहे. असंच होताना पाहायला मिळतं. याला बॅटच्या रनर मध्ये आलाय. हा फटका थोडासा अगोदर आला असताना तर मी म्हटलं होतं की मॅच जिवंत राहिली असती. बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सागर जांभळे यांचा आहे आणि हा बॉल आलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मॅच पराभूत होत असताना देखील सागर जांभळे हार मानायला तयार नाहीये. तो जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय कारण क्रिकेटच्या खेळामध्ये हार कोणालाच पसंत नाहीये. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला
आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता 1 बॉल 17 धावांची आवश्यकता. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर शिवतेज पारंबे संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. दुसरा संघ कोणता असेल की तो टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल. शेवटचा बॉल टाकल्याशिवाय आपण सहज बोलू शकत नाही, परंतु हाही बॉल आपण पाहू शकाल. ताकदीचा टायमिंग चांगला, वापर चांगला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सागर जांभळे यांनी शेवटपर्यंत केला. त्यांच्या संघर्षाला आमचा हा सलाम. आणि हा सामना जिंकलाय वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने. आणि बोर्ने हा संघ दुसरा संघ आहे की त्यांनी टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय रॉयल चषक मध्ये. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम JCC क्रिकेट क्लब जांभळमोरे संघ